प्रसूती पूर्ण होईपर्यंत तुमच्या आणि बाळाच्या प्रत्येक गरजेसाठी हवी तशी आरोग्यदायी सुविधा असली तर किती बरं वाटतं ना. पर्वणीच वाटते. मला माहिती आहे की काही कारणांमुळे तुमच्यापैकी काही जणी घरगुती प्रसूतीला प्राधान्य देतात. पण लक्षात ठेवा, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या सोयी सुविधांनी सज्ज अशा हॉस्पिटलमधून प्रसूती करणं गरजेचं आहे. आता हेच बघा, घरच्यांच्या आग्रहामुळे एका नव्या आईनं तिच्या पहिल्या गरोदरपणात पारंपरिक सुयेणीच्या मदतीनं घरच्या घरी प्रसूती करून घेतली. ती नीट झाली. या यशस्वी अनुभवातून दुसऱ्या वेळी सुद्धा तिने घरीच प्रसूती करायचा निर्णय घेतला. पण या दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेला तिला खूप रक्तस्राव झाला आणि हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत अति रक्तस्रावामुळे तिच्या जीवाला धोका होऊन बसला. तिने जर हॉस्पिटलमध्ये बाळाची प्रसूती केली असती तर आज तिचं आयुष्य वेगळं झालं असतं ना. हॉस्पिटलमध्ये कौशल्यपूर्ण डॉक्टर आणि तज्ज्ञ असतात. त्यांच्या देखरेखीखाली आईची प्रसूती केली जाते. त्यांना रक्तस्राव किंवा इतर अनेक अडचणी हाताळायची सवय असते. आणि हॉस्पिटल फक्त सुरक्षित प्रसूतीपुरतं मर्यादित नसतं. यामध्ये जन्मानंतर सुद्धा बाळाची पुरेपूर काळजी घेतली जाते. लसीकरण म्हणजे डोसेस किंवा इंजेक्शन्स, आवश्यक त्या शारीरिक चाचण्या यासारख्या सुविधा या संस्थांमार्फत मोफत पुरवल्या जातात. त्यामुळे हॉस्पिटलमध्येच आपली प्रसूती करायचा आग्रह धरा. गरोदरपणाच्या 3ऱ्या महिन्यातच हॉस्पिटल निवडा. आपलं नाव नोंदवून ठेवा. वेळे अगोदर म्हणजे 9 महिन्याच्या आधीच प्रसूतीची पाळी आली किंवा अजून काही अडचण आली तर त्यासाठी सर्व आवश्यक मदत तुम्हाला पुरवली जाईल. अगदीच निकडीच्या वेळेला 102 किंवा 108 ह्या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवू शकता. तुमच्या बाळाच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी भवितव्यासाठी आशाताई असतातच आणि त्याबरोबरच हॉस्पिटलमधले प्रत्येक कर्मचारी आणि डॉक्टर सुद्धा कार्यरत असतात. या सगळ्या सेवा तुम्हाला विनामूल्य पुरवल्या जातात हे लक्षात ठेवा. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम या योजनेतर्फे तुम्हाला मोफत आहार, वाहतूक सुविधा, आवश्यक औषधं आणि चाचण्यांची सोय केली जाते. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सगळ्या प्रकारची वैद्यकीय मदत पुरवण्यात येते. म्हणून हॉस्पिटलमध्येच प्रसूती करून तुम्ही तुमच्या बाळाच्या सुरक्षित विकासाचा पाया घाला आणि कुठलीही दुर्घटना होण्यापासून तुम्हा दोघांचंही संरक्षण करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.